तुम्हाला या अशा नैसर्गिक पद्धतीने केसाला मेहंदी लावायची आहे, ज्याच्यामध्ये कोणतंही केमिकल नसेल, ज्यामुळे केसांना काही प्रॉब्लेम होणार नाही आणि किती चमक येत आहे उन्हामध्ये, ते किती सुंदर केस दिसतात. तर जरा सुरुवात करूया. तर आता आपण मेहंदी बनवायला चालू करूयात. तर मी इथं सगळी मेहंदीची तयारी करून घेतली आहेत आणि तुम्हाला दाखवते की नैसर्गिक पद्धतीने केस काळे करण्यासाठी कोणती मेहंदी वापरायची. तर मी इथं सगळं गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि मेहंदीला जेवढे साहित्य लागेल तर तेवढं घेतलं आहे. तर चला मी दाखवते तुम्हाला की मेहंदीसाठी मी कोणतं. तर मी पाणी गरम करायला ठेवलं आहे, कारण माझी जास्त मेहंदी लागते मला. तर गरम पाणी करण्यासाठी ठेवलं आहे. आणि हे आहे जास्वंद, मेथी आणि ही कलोंजी. ही मसाल्याच्या दुकानात किंवा किराणा स्टोअरमध्ये भेटते. काळे छोटे छोटे बी असतात, कांद्यासारखे दिसतात बी, पण ही कांद्याची बी नसतात. तर ही कलोंजी आहे, मसालेवाल्याकडे सहज भेटते. त्यानंतर कढीपत्ता आणि हे मी सगळ्या पावडर टाकणार आहे. जर तुमच्याकडे याच्यामधली कोणतीही पावडर नसेल तर तुम्हाला ह्या पावडर स्किप करायच्या आहेत आणि त्याच्यावरती भरपूर असा कढीपत्ता, आवळा आणि आपले जे जास्वंदाची पानं किंवा फुले अशी वापरू शकतात. तर मी पावडर आणल्या त्यामुळं आता आवळा माझ्याकडे नाही आणि जास्वंदाची फुलेही नाहीत. तर आता मी सुरुवात करते. तर सगळ्यात आधी तर मी गरम पाणी करून घेतलं आहे आणि जेवढी मला मेहंदीसाठी मी ह्याच्यात जवस टाकून घेतलं आहे. त्यानंतर कलोंजी जास्त पण टाकायची नाही, कारण डोक्याला खाज येऊ शकते. आणि ही मेथीचे तुम्हाला तर फायदे माहितीच असतील. मेथी किती आपल्यासाठी फायदेशीर आहे. तुम्ही रात्री 1 चमचा मेथी भिजत घालून सकाळी पिऊ पण शकतात. आणि त्याच्यानंतर असा भरपूर असा कढीपत्ता, आता माझ्याकडे ताजा नाही, सुकाच आहे, पण आता मी हाच टाकणार आहे. भरपूर कढीपत्ता टाकायचा. कढीपत्त्याचे खूप छान असे गुणधर्म आहेत. आणि आता मी तुम्हाला दाखवते की मी आवळा, जास्वंदाची पानं ती वापरणार नाही, त्याच्यामुळं मी एवढ्या मेहंदी घेतल्या आहेत. आणि ही नॅचरल आहे पूर्ण प्रोसेस. तर मी ह्याच्यासाठी घेतली आहे नुपूर, 100% प्युअर हिना आहे आणि हे आपल्या केसांसाठी खूप उत्तम आहे. तर ह्याने जास्त असे लाल पण केस होत नाही, थोडेसे ब्राऊन होतात आणि खूप छानही दिसतात. माझे दिवसभर केस मोकळीच असतात, तरीही कधीही असा गुंता वगैरे होत नाही, सिल्कीच राहतात नेहमी. तर मी पहिल्यापासून नुपूरच वापरते. त्याच्यानंतर ही घेतली आहे मी रिठा आणि ही जास्वंदाची पावडर आहे. तर मी ऑनलाईन पाकिट सगळे मागवले आहेत आणि हे मला हे 3-4 मेहंदीपर्यंत जातील. त्यानंतर शिकाकाईची पावडर आहे आणि ही जी आहे ती भृंगराज पावडर आहे आणि ही एक आहे आमला पावडर. तर असं मी घेतले आहे. तर ह्या सगळ्या पावडर आहेत, त्यामुळे मी ह्याच्यात आता जास्वंदाचं पानं किंवा फुलं टाकणार नाही आणि आवळाही टाकणार नाही. जर हे माझ्याकडे नसेल तर मी तेही टाकलं असतं आणि मी आधीच आणून ठेवते. तर आता ह्याला छान अशी उकळी आली आहे आणि आता आपल्याला जेवढं मेहंदीला पाणी पाहिजे आहे आपल्याला तेवढं हे करून घ्यायचं आहे. आणि ही मेहंदी आता आपल्या केसांच्या लेंथनुसार घ्यायची आणि ही फक्त आपल्याला 1-1 चमचाच टाकायची आहे. आणि हे कंपल्सरी आहे, कारण ह्याने खूप केस मजबूत पण होतात जास्वंदाने त्याने. तर चला आता मी सगळी मेहंदी एक पाकिटामधली काढून एक दुसरी मेहंदी दाखवते. तर ही आहे इंडिगो मेहंदी. तर ज्यांची केस व्हाईट झाली आहेत तर त्यांच्यासाठी आहे, किंवा ज्यांना ब्लॅक करायचे आहेत केस, तर मला ब्लॅक करायचे आहेत. त्यामुळं हे केस लावल्यानंतर केस थोडे लाल ब्राऊन होतात आणि त्याच्यावरून हा जर कलर लावला तर छान असा केसांना ब्लॅक कलर येतो. तर त्याच्यासाठी मी घेतली आहे. पण जर तुमची व्हाईट केस झाले असतील आणि तुम्हाला नॅचरल पद्धतीने जर ब्लॅक करायचे असतील तर ही मेहंदी लावल्यानंतर तुम्हाला ही दुसऱ्या दिवशी इंडिगो मेहंदी सेम प्रोसेस करून लावायची आहे. त्याच्यामुळं छान अशी नॅचरल कलर. मला ह्यातलं कोणतंही पाकिटही नको पाहिजे असेल तर फक्त दुकानामधून मेडिकलमध्ये सहज भेटते किंवा किराणा दुकानात भेटते. फक्त ही हिना किंवा तुम्ही पतंजली असे कोणत्याही नॅचरल ज्या 100% प्युअर हिना आहे तीच मेहंदी घ्यायची. तरी कोणत्याही शॉपमध्ये पटकन मिळते. तर ही मी हिना घेतली आहे. आणि तुम्हाला जर अशा कोणत्या पाकिट किंवा खूप सोप्या पद्धतीने करायचे असेल तर एवढे 2 पाकिट घ्यायचे, पाणी गरम करायचे, थोडी मेथी त्याच्यात टाकायचं आणि जास्वंदाची पाने तर आपल्या कुठेही भेटतो, कढीपत्ताही सहज भेटतो आणि मेथी. आणि पण जवस जर टाकलं तर केसांना खूप छान मजबूत होतात. आणि तुमची जर केस खूप गळत असतील, जास्त हेअरफॉल होत असेल तर हेच पाणी आठवड्यातनं एकदा असंच पाणी बनवायचं. फक्त मेथी ती थोडं थोडं प्रमाणात टाकायचं आणि अर्धी वाटी करायचं, 1-1.5 तास आपल्या केसांना ठेवायचं आणि त्याच्यानंतर हेअर वॉश करून घ्यायचा. तर ह्याने पूर्ण केस गळती थांबते. मेहंदी भिजवण्यासाठी तुम्हाला अशी लोखंडाची कढई किंवा लोखंडाचा तवा असतो ते वापरायचा आहे. ह्याच्यामुळे छान असा मेहंदीला काळा कलर येतो. तर आता ही जी मी मेहंदी लावणार आहे त्याने थोडासा ब्राऊन आणि हलकासा पिंकिश बीटसारखा कलर येणार आहे. तर आपण ह्याच्यात आता संध्याकाळी आपण भिजाय घालून ठेवणार आहेत आणि उद्या सकाळी आपल्या केसाला ही मेहंदी लावणार आहोत. आणि मेहंदी
भिजाय घालताना पण त्याची काहीतरी प्रोसेस आहे आणि त्याच्यानंतर उद्या लावताना ही थोडी प्रोसेस आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर आता मी सगळ्या मेहंदी ह्याच्यात कट करून घेते. तर आता मी सगळी मेहंदी इथे काढून घेतली आहे. तर ही मी 3 पॅकेट घेतले होते, एक मोठं आणि 2 छोटी, आपल्या लेंथनुसार घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही आवळा पावडर मी थोडी जास्त टाकली आहे, कारण ह्याने जास्त केसांसाठी फायदा होतो. आणि हे मी सगळे ऑनलाईन पॅकेट मागवले आहेत, कारण खूप स्वस्तही पडतात. सगळे हे मला पॅकेट 150 रुपयामध्येच पडले आहेत. आणि तुम्ही 4 वेळेस सहज ही मेहंदी 4 महिने तुम्हाला पॅकेट जातील. त्याच्यानंतर हे रिठाचं आहे आणि हे जे आहे शिकाकाई पावडर आहे. तर शिकाकाई पावडर मी थोडीच टाकली आहे. आणि त्याच्यानंतर ही जी आहे भृंगराज पावडर आहे आणि ही जास्वंदाची पावडर पिंक कलरची दिसते ती. तर मी असे सगळे मेहंदी काढून घेतले आहेत. आणि आता ह्याला आपलं पाणी उकळलं की ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि रात्रभर भिजवायचं आहे. आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी पण आपण थोडीशी प्रोसेस करणार आहे आणि त्याच्यानंतरच केसाला लावणार आहे. आणि एवढी छान केस होतात. माझी केस दिवसभर मोकळे असतात, पण कधीच असं काही कोणत्या प्रकारचे त्याला अडचण येत नाही, कारण दिवसभर मोकळे केस असले की घरात खूप गळतात. पण माझी अशी केस एकही गळत नाही. तर खूप माझी केसांची वाढ कधीच होत नव्हती, पहिल्यापासून एका साईजमध्येच थांबलेली होती. पण जसं मी हे आता मेहंदी लावाय चालू केलं आहे तेव्हापासून खूप छान झालं आहे. तर मी सगळं पहिल्यांदा तर हे पाकिट घेत नव्हते, फक्त ह्याच्यातच जास्वंदाची ती पुन्हा जे घेऊन यायचे. पण आता रोज आपल्याला प्रत्येक वेळेस फुलं आवळा हे सगळं काही भेटत नाही, त्याच्यामुळे मी सगळ्या अशा पावडर घेतल्या आहेत. आणि त्या आवळ्यापेक्षा त्याच्यापेक्षा पण हे परवडतं आपल्याला, कारण सगळं एकदम प्युअर पावडर घ्यायच्या, केमिकलचे घ्यायचे नाही. तर स्टेशनरीमध्ये हे तुम्ही घेऊ शकतात हे पाकिट, पण तुम्हाला एक 40-50 रुपयाला जाईल. तर तसं ऑनलाईन पटकन एका जागेवरच कॉम्बोमध्ये भेटतं. तर चला आता आपलं पाणी उकळलं असेल तर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि मेहंदी चांगली रात्रभर भिजू. तर पाणी आपलं चांगलं झालं आहे चिकट. आणि जर तुम्हाला मेहंदी लावायची सवय नसेल, फक्त तुमची केसच गळत असतील, दुसरा कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम नसेल आणि केस गळती होत असेल आणि केसांची वाढ होत नसेल, तर फक्त सिंपल असं पाणी बनवायचं आणि आठवड्यातनं छान मसाज करायचं. फक्त हे पाणी ज्यावेळेस आपण केसांना लावतो त्याच्यामध्ये एक विटॅमिन ईची कॅप्सूल आणि जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर थोडंसं एरंडे तेल जे कॅस्टर ऑइल मेडिकलमध्ये भेटतं ते टाकायचं आणि खोबरेल तेल किंवा नुसतं खोबरेल तेल टाकलं तरी चांगलं आहे. आणि केसाला असं लावून घ्यायचं तर केस गळती खूप कमी येते, केस पण खूप छान वाटते. कारण मला खूप रिझल्ट आला आहे ह्याचा, कारण माझी खरंच केस खूप छोटी होती. तर चला आता मी हे गाळून घेते आणि अशा मोठ्याच गाळणीनेच गाळून घ्यायचं आहे. तर चला गाळून घेऊया आपण. चहाच्या गाळणीने आपल्याला पटकन असं उरकत नाही, कारण चहाची गाळणी छोटी असते, त्यामुळे अशी जरा मोठी भांड्याच्या दुकानामध्ये भेटते ती घ्यायची. आणि आता मी सगळं गाळून घेतलं आहे आणि आता हे मिक्स करायचं. तर मी मिक्स करून घेते. सकाळ एवढा छान कलर येतो, एवढी चांगली मेहंदी भिजली जाते आपली. तर मी आता छान आधी मिक्स करून घेते, त्यानंतर तुम्हाला दाखवते कशी झाली आहे. तर छान अशी मी 10 मिनिट आता मेहंदी भिजून घेतली आहे, मिक्स केली आहे. आणि माझी थोडं कढई छोटी झाली आहे. दुसरी माझ्याकडे लोखंडाची कढई आहे, पण ती खूपच मोठी आहे. तर ही फक्त मी मेहंदीसाठी स्पेशल घेतलेली आहे. आणि आता मेहंदी आपली खूप छान मिक्स झाली आहे, हे पाहू शकता तुम्ही. असं जर मेहंदी भिजली असेल, चम्मच आपला बरोबर राहिला, तर छान अशी मेहंदी आता तयार झाली आहे. आणि आता रात्रभर आपल्याला अशी झाकून ठेवून भिजून घ्यायची आहे. आणि उद्या सकाळी ह्याच्यात काहीतरी सिक्रेट इन्ग्रेडियंट्स घालायचे आणि त्यानंतरच केसांना लावायचे. आणि परत आपल्याला 3 किंवा 4 तासानंतर धुवून. आता मी 2-3 महिने झाले मेहंदी लावली नाही, त्यामुळे केसामधली शाईन थोडीशी कमी झाली आहे. पण तुम्ही पाहू शकता किती सिल्की दिसतात केस. आणि माझे दिवसभर अशीच रिकामी असतात, फक्त अशी मी वरती इकडं असा एक कल्चर लावून देते आणि तशी ठेवलेली असतात आणि दिवसभर रिकामीच राहतात. तर माझी पहिली लेंथ केसांची मी सारखी कट करायची, कारण की काय व्हायचं, माझी एकसारखी केस वाढत नव्हते, त्यामुळे मी कट करायचे. ज्यापासून हे मिश्रण मी लावायला चालू केलं, फक्त पाणी जास्त, मी आत्ता पण आठवड्यातून एकदा पाणी लावते, त्यावेळेस फक्त एवढे केस यायचे आणि इथून केस फक्त पातळ यायचे, एकसारखे येत नव्हते. तर मी परत खालून कट करायचे. तर आता मी खूप दिवस झालं केस एकसारखे येतात, त्यामुळे कट केली नाही. तर माझी खूप केस अशी वाढले आहेत, पण आता केस विचारले नाही, त्यामुळे चिकट झाले आहेत. आता तर मेहंदीला एवढी केस आले. तर पहिले माझी एवढीच राहायची केस फक्त, आणि एवढीच एकसारखी वाढायची, त्याच्याखाली एकसारखी काहीच वाढत नव्हती आणि पूर्ण अशी पातळ. आता खूप अशी केस दाट झाली आहेत, विचारतानाही पूर्ण अशी एकदम तुम्ही पाहू शकता. आणि किती सिल्की आहेत केस, विचारलेले नाहीत, खाली चिकट दिसत आहेत तरी पण
खूप सिल्की केस होतात आणि मेहंदी लावल्यानंतर उद्या तर खूप असा पिंकिश कलर येईल. तर चला आता उद्या आपण एकदा कशी प्रोसेस होती आहे आणि कशी मेहंदी लावायची. रात्रभर मेहंदी आपली भिजलेली आहे. आता आपण पाहूया कशी झाली आहे पूर्ण रात्रीमध्ये सकाळी. तर पूर्ण मेहंदी अशी फुगली आहे आणि खूप छान भिजली आहे, काळीही पडली आहे. तर रात्रभर पूर्ण मेहंदी भिजली आणि आता आपल्याला ह्याच्यात काय मिक्स करायचं आहे जेणेकरून केसाला पूर्ण शाईन येईल. तर हे आहे बीट, ज्याने चांगला जास्त कलर येईल. बीटाचा रस काढलेला आहे आणि हे आहे पांढऱ्या भाग अंड्यामधला. जर तुम्ही शाकाहारी असेल तर तुम्हाला याच्यामध्ये दही टाकायचं आहे आणि जर तुम्हाला नॉनव्हेज चालत असेल तर ते अंड्याचा पांढरा भाग टाकायचा. तर मी 2 अंड्याचा पांढरा भाग घेतला आहे आणि खोबरेल तेल. काही नाही टाकलं तरी चालतं, पण खोबरेल तेल तरी टाका, म्हणजे केस आपली एकदम मऊ होतात, असे जास्त रफ होत नाहीत. तर खोबरेल तेल तर कंपल्सरी आहे. पण जर तुम्हाला अजून थोडे सॉफ्ट पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये अंड्याचा पांढरा भाग किंवा दही, जर तुम्हाला हे चालत नसेल तर दही टाका, पण जास्त इफेक्ट ह्याने होतो. आणि हे मी कलरसाठी बीट घेतलं किंवा नाही घेतलं तरी चालतं. आता मी ह्यात चांगलं मिक्स करते आणि त्यानंतर केसाला लावून 3 किंवा 4 तास ठेवणार आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया रिझल्ट कसा येतो. आणि हे पूर्ण नॅचरल पद्धतीने आहे. ही 100% प्युअर फिना आहे, ज्याच्यामध्ये कोणतंही केमिकल नाही. आणि आपण ज्या मेहंदी दुसऱ्या घेतो बाजारामध्ये भेटते ते अर्ध्या 1 तासामध्ये ब्लॅक केस होतात, रेड केस होतात, त्याच्यात पूर्ण केमिकल असतं. तर ह्याची प्रोसेस खूप मोठी आहे, पण रिझल्ट खूप छान आहे. आणि आता मी मेहंदी लावून घेत आहे, तर तुमच्या मैत्रिणीला बोलवू शकता आणि छान अशी सगळ्या केसांना एकदम पार्लरसारखी मेहंदी लावून घ्यायची. पूर्ण केस झाकले गेले पाहिजेत आणि मुळापासून लावायची आणि खूप छान अशी 2-3 तास वाळून द्यायची. आता उन्हामध्ये मी आली होती वरती, तर एवढा केसांना शाईन आली होती, कारण त्यात आपण बिटाचा रस टाकला होता. आणि नुपूर मेहंदी एवढी छान असते, त्याने पण खूप सिल्की असे केस होतात, थोडीही चिकट होत नाहीत. आणि अजून शॅम्पू केला नाही, कारण मी 1-2 दिवसानंतर शॅम्पू करते. आणि मेहंदी लावल्यानंतर संध्याकाळी केस धुतले ना, रात्रभर खोबरेल तेल डोक्याला लावून ठेवायचं, त्यामुळं अशी खाजते येत नाही आणि केसही एकदम सिल्की होतात. तर मी आता तेल लावून घेतलं होतं आणि खूप छान केस झाली होती माझी धुतल्यानंतर. आणि मी आता उद्या शॅम्पूने धुणार आहे. तर संध्याकाळी तर एवढी सुंदर दिसत होती लाईटच्या ह्याने, आणि उन्हामध्ये पण खूप चमक मारत होते. तर माझी केस आधी एकसारखे वाढत नव्हते, असे तुटायचे, पूर्ण खालीपर्यंत एकसारखी होत नव्हती. पण आता कट नाही केली तरी एकसारखे सगळे वाढतात आणि दिवसभर असे मोकळेच असतात माझे केस. मी कधीही बांधत नाही, कधी एखाद्या वेळेस वेणी घालते, तरी पण असे शायनी आणि सिल्की राहतात. आणि 2-3 महिने तुम्हाला टेन्शनही नाही. आणि नैसर्गिक पद्धतीने केसांना कलर केला तर खूपच छान. तर तुम्हाला जर माझे मेहंदीची प्रोसेस आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.